आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो, राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवलाय तो विश्वास आम्ही प्राप्त करू. असं तुम्ही सांगताय, पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा तुम्ही करताय, शिवसेना कुठे? नाही, शिवसेना हे त्यांचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत, हे सगळे पालकमंत्री जिल्हा परिषदच्या प्रचारामध्ये आहेत. तुम्ही सोबत घेतला समजलेला आहे, पालकमंत्री घरी बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगतात. मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील. तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळे आता तुमची फरफट अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही. शिवसेना आमच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू.